परम कल्याण कशात आहे याचा विचार करायला त्याला वेळच मिळत. एक दुसरा प्रश्न अजून आपण चर्चेला घेऊ. भगवंत अवतार का घेतात? यद्यपि हा प्रश्न तुम्हाला आम्हाला शोभून दिसतो विचारायला, हा प्रश्न शौनक ऋषींनी विचारला. ते फार अधिकारी आहेत. स्वतः भगवद्गीतेत भगवंतांनी भगवंतांच्या अवताराचे 2 कारण स्वतः सांगितले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. पहिलं कारण. दुसरं कारण परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि मे. मग 2 कारण माझ्यासारख्या माणसाला माहिती आहे. मग शौनक ऋषींनी हा प्रश्न विचारण्याचं कारणच काय की भगवंत अवतार का घेतो? भगवंतांनी 2 कारण आधीच सांगितले. बस स्वतः त्यांनी सांगितले, त्यांच्या बोलण्यावरती संशय कसा घ्या? पण त्यांचा प्रश्न आपल्या प्रश्नापेक्षा थोडासा निराळा. एकच उदाहरण तुम्हाला देतो, असे 10 उदाहरणं देता येतील. चैत्र शुद्ध नवमी, जिला तुम्ही रामनवमी म्हणता, दुपारी 12 वाजता कौसल्येच्या पोटी परब्रह्म नारायण श्रीराम रूपांनी प्रकट झाले. किती वाजता? 12. शौनकांचा प्रश्न काय? भगवंत अवतार काय येतात? 12 वाजता भगवंतांचा जन्म झाला आणि 12 वाजून 1 मिनिटांनी कौसल्येने रामरायाला पाळण्यामध्ये टाकलं. आता तो परब्रह्म नारायण आणि तो सर्वांग सुंदर भगवंत, जगातला सगळ्यात सुंदर पुरुष कोण? श्रीराम. तरुणौ रूप संपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीक विशालाक्ष चिरकृष्णाजिनांबरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्येतौ भ्रातरौ राम लक्ष्मणौ. तरुणौ रूप संपन्न, फार सुंदर. गाढवाचं पिल्लू जरी असेल तरी ते सुंदर दिसतं, आहे की नाही? डुकराचं पिल्लू असेल तरी ते सुंदर दिसतं. हे तर परब्रह्म नारायण आहे. किती वर्षाचं आहे ते? किती वयाचं आहे? 1 मिनिटाचं. किती सुंदर दिसत असेल. कौशल्येने पाळण्यामध्ये त्याला टाकलं आणि कौशल्येला वाटलं माझेच दृष्ट लागेल म्हणून तिने अलाय बलाय घेतली. नामदेवांचा शब्द आहे अलाय बलाय. अलाय बलाय म्हणजे काय? असं करणं बाळाला, पण असं करायला घेतलं की 1 क्षणभर डोळे मिटतात. ही स्वाभाविक काय प्रक्रिया आहे. असं करायला घेतलं की 1 क्षणभर काय होतं? कौशल्याचे ही डोळे मिटले. किती वेळ? 1 क्षण सोडून द्या, 1 सेकंद. किती? 1 सेकंद. आमच्या रामरायांनी तो सेकंद साधला आणि फक्त आपली डावी भुवई एकदा उडवली. यस्य भ्रूभंग मात्रेण हतो रावण दैत्यो विवाह. अयोध्येतल्या 1 मिनिट वय असलेल्या रामांनी आपली डावी भुवई 1 वेळा उडवल्यावरती लंकेत बसलेल्या रावणाचं सिंहासन धडमडायला लागलं. कोणाचं सिंहासन? रावण सोडून द्या. रावणापेक्षा 1000 पट जास्त शक्तीचा राक्षस त्या काळात विद्यमान होता. त्याचं नाव मधु. सप्तशतीचा पाठ वाचला असेल तर मधु कैटभ नाव ऐकलंय का? विष्णू कर्ण मधुद्भूतौ. विष्णूंच्या कानांपासून जन्माला आलेला हा मधु नावाचा दैत्य रावणापेक्षा किती होता? 1000 पट शक्तिवान सामर्थ्यवान होता. तो पश्चिम समुद्र तीरावरती संध्या करत होता. पश्चिम समुद्राच्या तीरावर आणि संध्या करत असताना इकडे रावणाचं सिंहासन डळमळायला लागलं. तसं तो मधु नावाचा दैत्य हातामध्ये अर्घ्य घेऊन पश्चिम समुद्रावरती सूर्याला अर्घ्य देत होता. त्याचं जे आसन, संध्येला आसन लागतं ना, त्या आसना सकट तो मधु नावाचा दैत्य उडाला, सरळ पूर्व समुद्रावर आला. किती वेळात?
एका सेकंद. आपली कथा या ठिकाणी संपली. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. अयोध्येमध्ये पाळण्यामध्ये पडल्या पडल्या रावणाला जो हलवू शकतो तो राम रावणाला मारण्यासाठी 14 वर्ष वनवासात येत जातो असं म्हणणं काय आहे? मूर्खपणा. रावणाला मारण्यासाठी रामांनी 14 वर्ष वनवास घेतला हे म्हणणं काय आहे? मग राम का आला? तो आला नसता तर नाशिककरांनी दर्शन कोणाचं घेतलं? तो आपल्यासाठी आला. कोणासाठी आला? नाही तर अयोध्येतला राम आपल्याला दूर वाटला असता. आपल्याला अयोध्येतला राम कसा वाटतो? आहे अयोध्येचा, पण आपल्याला काय वाटतो? मग तो आपल्यासाठी आला का रावणासाठी आला? मी तुमच्याकडे आलो, तुम्हाला भेटायला आलो. तुम्हाला भेटणं महत्वाचं. तुम्ही अर्धा कप चहा पाजला ती गोष्ट नाही राहिली. आपण त्या चहाच कौतुक करत बसलो. काय चहा होता, काय चहा. अहो चहा ही गौण विषय. तुमची आमची भेट झाली ही महत्वाचा काय आहे? महत्वाचा विषय. शौनक ऋषींनी प्रश्न असा वस्तुनिष्ठ विचारलाय. भगवंतस्य अवतारस्य किम प्रयोजनम. भगवंत नेमके अवतार का घेतात? त्यांच्या अवताराचं नेमकं प्रयोजन मला तुम्ही समजून सांगा. म्हणजे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, हे प्रश्न दिसतात तसे सोपे नाहीत. प्रत्येक प्रश्नाला काहीतरी गांभीर्य आहे. मग सूत महर्षींनी ते प्रश्न ऐकले आणि आता त्या प्रश्नांना उत्तर द्यायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी मंगलाचरण केलं. सगळे जण हात जोडून ते मंगलाचरण सूत मुनींनी केलेलं श्रवण करतात. ते म्हणतात, नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. मी नारायणाला नमस्कार करतो, नर नारायण पर्वताला नमस्कार करतो, सरस्वती नदीला नमस्कार करतो. सरस्वती नदीला नमस्कार केल्यानंतर सरस्वती नदीच्या तीरावर राहणाऱ्या महर्षी वेदव्यासांना नमस्कार करतो. सगळ्यांना नमस्कार सूत महर्षींनी केला आणि आता या प्रश्नांची उत्तर द्यायला सुरुवात केली. ते म्हणतात, वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम यत् ब्रह्मदर्शनम. बाबांनो, शौनकादिक ऋषींनो, तुम्ही हे जे प्रश्न विचारले हे परमार्थ शब्दवाचक प्रश्न आहे. साक्षात परब्रह्माचं निरूपण तुम्हाला करून सांगावं लागेल. त्याच वेळेस तुम्हाला या प्रश्नांचा उलगडा होईल आणि मला सांगणं हे सोपं होईल. पण परमार्थ सांगणं फार अवघड आहे. परमार्थ सांगणं फार अवघड आणि परब्रह्म नारायणाचं वर्णन करणं त्याहूनही अवघड. कारण परब्रह्म नारायणाचं वर्णन करणं या जिभेला शक्य आहे का? अजिबात नाही. आणि परब्रह्म नारायणाचं वर्णन कोण करू शकतो? जो मनुष्य भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांनी युक्त आहे. ज्याच्या हृदयात भक्ती आहे, ज्ञान आहे आणि वैराग्य आहे, तोच या नारायणाचं काय करू शकतो? वर्णन करू शकतो. आणि महत्वाची गोष्ट, भक्ती, ज्ञान, वैराग्य कोणामध्ये असतात? माझ्यामध्ये भक्ती आहे, माझ्यामध्ये ज्ञान आहे, माझ्यामध्ये वैराग्य आहे असं म्हणून ते म्हणता येत नाही. त्याच्यासाठी माझ्या बोटांकडे लक्ष द्या. ज्याचं पाप, कर्म, संचित, भोग आणि भोक्तृत्व या 5 गोष्टी नष्ट झालेल्या आहेत. किती गोष्टी? काय काय? पाप, कर्म, संचित, भोग आणि भोक्तृत्व. या 5 गोष्टी ज्याच्या नष्ट झाल्या आहेत त्याच मनुष्याच्या हृदयामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य उत्पन्न होतं. या नष्ट झाल्याशिवाय भक्ती, ज्ञान, वैराग्याची प्राप्ती मनुष्याला होऊच शकत नाही. निर्विकार मनुष्य व्हावा लागतो. या देवा या. जय श्री कृष्ण. जय श्री. भक्ती, ज्ञान, वैराग्याची प्राप्ती होण्यासाठी या सर्व गोष्टी फार आवश्यक आहेत. फार आवश्यक. मग का हो? मनुष्याचं पाप, मनुष्याचं कर्म, मनुष्याचं संचित, मनुष्याचे भोग, मनुष्याचं भोक्तृत्व
हे नष्ट होणं इतकं सोपं आहे का? एकनाथ महाराजांसारख्या संतांना पाप कर्म संचित भोग भोक्तृत्व नष्ट करण्यासाठी 108 वेळा गोदावरीत स्नान करावं लागलं. किती वेळा? कोणाला? आपल्याला किती वेळा गोदावरीत स्नान करावं लागेल? आपले पाप कर्म संचित भोग भोक्तृत्व नष्ट होणं इतकं सोपं. मग सगळ्यात पहिल्यांदा आता हा विषय नीट ऐकायचा. सूत महर्षी सांगतात, बाबांनो, पाप कर्म संचित भोग भोक्तृत्व नष्ट होण्यासाठी, ते नष्ट कशासाठी करायचं तर भक्ती ज्ञान वैराग्याची प्राप्ती होण्यासाठी मी एक सोपा उपाय तुम्हाला सांगतो. काय सांगतो? वस्तुतः हे सगळं नष्ट करण्यासाठीचे जे उपाय आहेत ना, ते फार अवघड उपाय आहेत. एकाने सांगितलं की पंचाग्नी साधन करा. काय करा? आमच्या त्र्यंबकेश्वरी साधू लोक करतात, चारी बाजूंनी अग्नी पेटवतात आणि मध्ये ते उघडे बंब बसतात. अग्नींच्या ज्वाळेंच्या मध्ये सगळं शरीर असं लाल बुंद होत. त्यांना विचारलं, हा एवढा खटाटोप कशासाठी? म्हणजे पाप जाळण्यासाठी. काय जाळण्यासाठी? आपल्याला जमेल का? आपल्याला हा पंखा बंद केला तरी आपल्याला जमणार नाही. इथे अग्नीमध्ये कोण बसतो? काही जण पाण्यात तासन तास प्राणायाम करून धुक्यानं. म्हणजे हे पाप कर्म संचित भोग भोक्तृत्व नष्ट करणं वाटतं इतकं सोपं. आता एक व्यवहारातलं उदाहरण आणि मी पुढे. आता हे पाप कर्म संचित भोग भोक्तृत्व म्हणजे असाध्य आहे. आपण काही केला ते संपत. मग एक मनुष्य होता, त्याला असाध्य व्याधी झाली आणि त्याला बरंच वाटेल. नाशिकचा होता तो. नाशिकला तो वैद्यांकडे गेला. त्या वैद्यांनी त्याची नाडी बघितली आणि सांगितलं, म्हणे तुमचा रोग असाध्य आहे, पण माझ्याकडे उपाय नाही. म्हणे काय? म्हणे 2 महिने काहीही खायचं नाही, काहीही प्यायचं नाही. म्हणे मग? म्हणे फक्त भूक लागली की 1 ग्लास भर कारल्याचा रस प्यायचा. काय प्यायचा? आणि तहान लागली तर अर्धा ग्लास कारल्याचा रस आणि अर्धा ग्लास पाणी. 50-50 एवढंच प्यायचं. किती दिवस? 2 महिने. तुमचा हा रोग बरा होईल. मला तुम्ही सांगा, हे कोणी करू शकेल का? 2 महिने कारल्याचा रस. त्याने त्या वैद्याला नमस्कार केला. म्हणजे मला काही जमणार. दुसऱ्या गल्लीत दुसरा वैद्य होता. त्याने नाडी बघितली. सांगितलं, म्हणे माझ्याकडे उपाय, असाध्य रोग आहे, पण माझ्याकडे हा रोग 1च महिन्यात बरा होईल. किती? 1 महिना. तुम्हाला गाजराचा रस प्यावा लागेल. आता गाजराचा रस हे कारल्यासारखा कडू होतो बरं का. ज्यांनी प्यायला आहे त्यांना माहिती, गाजर खाणं खूप गोड आहे, हलवा वगैरे बनवून, पण त्याचा रस कसा असतो? कडू असतो. गाजराचा रस. म्हणे तुम्हाला भूक लागल्यावर गाजराचा रस खायचा आणि तहान लागल्यावरती गाजराच्या रसात अर्धा ग्लास पाणी टाकून खायचं. 1 महिना लागेल. कारल्याचा रस 2 महिने, गाजराचा रस 1 महिना. त्या माणसाने सांगितलं, कारल्यापेक्षा गाजर बरं. 2 महिन्यापेक्षा दोघे गॅरंटी घेतात. कुठल्या वैद्याकडे जाल तुम्ही? गाजराचा. पण संकेत दीक्षित नावाचे एक सद्गृहस्थ भागवत सांगून निघाले. त्यांनी सांगितलं, माझ्या ओळखीचे एक वैद्य आहे, त्यांना हा रोग दाखवा तर खरं. ते त्या वैद्याकडे गेले. त्यांनी नाडी तपासली. म्हणे, छेव 2 महिने कशाला, 1 महिने कशाला? मी सांगतो ते औषध फक्त 1 वेळा घ्या, तुमचा रोग तात्काळ बरा होईल. म्हणे काय औषध आहे? म्हणे 50 ग्रॅम गाईच्या तुपामध्ये 50 ग्रॅम रवा लाल होईपर्यंत भाजा, त्याच्यामध्ये त्याच्या दुप्पट दूध टाका, गुळाचा मोठा कडा टाका, नाशिकचे प्रसिद्ध किसमिस मुठभर टाका, 4 काजू, 4 बदाम, 4 पिस्ते टाका, केशराच्या 2 काड्या टाका आणि गरम गरम घशाला शेक होईल असा तो औषधाचा पदार्थ खा. एकदा खाल्ला की तुमचा रोग काय? आता माझं उदाहरण संपलं.
तुम्ही कुठला वैद्य चॉईस करा. हा? ठरला. रवा खायला. हा, एका दिवसात व्याधी निघून जाते आणि ते औषध नाहीच. मग आमचे सुत महर्षी सांगतात, यच्छृण्वतानां रसज्ञानां स्वादु पदे पदे. असाध्य कृती करण्याची गरज नाही कलियुगात. पाप कर्म संचित भोग भोक्तृत्व नष्ट करण्यासाठीचे साधन सगळे कडू आहेत. पण मी तुम्हाला जे साधन सांगणार आहे ते साधन शिर्यासारखं अत्यंत गोड आहे. स्वादु पदे पदे. प्रत्येक पावला पावलाला स्वाद देणार असं ते माझं साधन आहे. आणि त्या साधनाचं नाव आहे श्रीमद भागवतम. काय नाव आहे? श्रीमद भागवत. तुम्हाला मी सांगतो, तुमचे पाप नष्ट करण्यासाठी आमच्या त्र्यंबकेश्वरला खरी स्थिती सांगतो बरं का तुम्हाला. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा 1 महिनाभर मारायला सांगितली आहे. पाप नष्ट होण्यासाठी किती? 1 महिनाभर 32 किलोमीटरची प्रदक्षिणा मारतात शरद देणार. काही ठिकाणी गंगेचं स्नान 100 वेळा रोज करायला सांगितलं. काही ठिकाणी देवांना 1000 प्रदक्षिणा मारायला सांगितलं. हे शक्य आहे का हो? त्यापेक्षा मुकट्याने इथे येऊन बसावं, भागवत ऐकावं, म्हणून अर्धा कप चहा प्यायला मिळतो द्यावा, कथा संपल्यावर प्रसाद घ्यावा आणि शांत चित्ताने घर जावं. त्याचा परिणाम काय होतो? जे 1000 प्रदक्षिणा मारल्यानंतर घडतं ते फक्त शांत चित्ताने कथा ऐकल्यानंतर प्राप्त होत. म्हणून भागवत ऐकण्याला प्राधान्य द्यावं. वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम यत् ब्रह्मदर्शनम. बर, हे भागवत ऐकल्यानंतर काय होतं? म्हणे जनयती. जनयती म्हणजे जन्माला येतं. काय काय? ज्ञानम वैराग्यम भक्तींच. ज्ञान वैराग्य भक्ती आपोआप जन्माला येते. तुम्ही काही करावं लागत. तुम्ही फक्त इथे येऊन बसले तर जनयत्याशु वैराग्यम. आणि ज्ञान किती प्राप्त होतं? म्हणे ज्ञानम यत् ब्रह्मदर्शनम. परब्रह्म नारायणाचं दर्शन घेतल्याचं आनंद या भागवत कथेमध्ये प्राप्त होतो. म्हणून भागवत कथा प्रत्येक मनुष्याने ऐकावी. म्हणे काय ऐकावी? म्हणे भागवत कथा ऐकल्यानंतर शब्द नीट ऐका. हे शौनकादिक ऋषींनो, तुमचे 6 प्रश्नांचे तर उत्तर मिळतीलच मिळतील. पण या 6 प्रश्नांव्यतिरिक्त तुमच्या मनांमध्ये असलेल्या अनेक प्रश्नांचाही उलगडा या भागवत ग्रंथामुळे होईल. 6 प्रश्न तर समजतीलच समजतील, पण त्याच्या व्यतिरिक्त मनामध्ये पडणारे अनेकानेक प्रश्न या ग्रंथाच्या श्रवणाने काय होतील? नष्ट होतील. मग हा भागवत ग्रंथ देवर्षी नारदांच्या प्रेरणेने महर्षी वेदव्यासांनी कलियुगातल्या जीवांसाठी लिहिला. का बरं लिहिला? थोडक्यामध्ये कथा सांगतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. महर्षी वेदव्यासांना द्वापर युगामध्ये, कृत, त्रेता आणि द्वापर, 3ऱ्या युगामध्ये 4थ्या कलियुगाचं दर्शन घडलं. काय सांगितलं मी? युग कुठलं चालू होतं? 3रं. त्या युगाचं नाव काय? द्वापर युग. आणि द्वापर युगात दर्शन कोणाचं झालं? ज्ञानी माणसांना उद्याचं दर्शन होत असतं. घरातला जाणता मनुष्य म्हणतो, माझ्या पश्चात घराचं काय होईल, मला आजच दिसतंय म्हणतो की नाही. तसं महर्षी वेदव्यासांना द्वापर युगात कलीचं दर्शन घडलं. आणि जे कलीचं दर्शन घडलं ते अभद्र होत. भद्र म्हणजे चांगलं, अभद्र म्हणजे वाईट. कली काही चांगला दिसला नाही. काय दिसलं कलीचं दर्शन? तर पहिल्यांदा कलियुगात दिसलं सत्यं नास्ति शौचं नास्ति. कुठेही औषधालाही सत्य दिसणार नाही, औषधालाही पवित्रता दिसणार नाही. उदरम भरिणो जीवा. प्रत्येकाला एकच चिंता, माझं पोट कसं भरे. वराका कूट भाषणा.
मनुष्य आपल्या स्वार्थासाठी खोटं बोलायला मागे पुढे पाहणार नाही. खऱ्या खोटे